आणि सामना सुरू होतोय। जाऊया आपण पुन्हा एकदा रोशन पाटील तारा यांच्याकडे। धन्यवाद। मेगा फायनलला आता सुरुवात होईल। नागाव टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि एका बाजूला नावाली संघाला त्या ठिकाणी फलंदाजीला आमंत्रित केलं। स्वर्गीय किसन दशरथ पोरजी आणि जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 हे शानदार दमदार रुबाबदार पर्व आणि या स्पर्धेचा खरं तर 2025 या क्रिकेट मोसमामधला या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, शेवटचा सामना, मेगा फायनलचा सामना याचसाठी केला होता अट्टास। शेवटचा क्षण हा गोड व्हावा असं संतांनी सांगितलं आणि अगदी या स्पर्धेला आपण आता निरोप देणार आहोत या सामन्यानंतर। परंतु जाता जाता या स्पर्धेचं टायटल, या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण बनेल यासाठी हा संघर्ष आता दोन संघांमध्ये पाहायला मिळेल। दोन्ही ठाणे जिल्ह्यातील नामांकित संघ नागाव आणि नावाली या दोन संघांमध्ये खरं तर ही लढत एन फॅक्टर, परंतु इथे विजयाचं वी फॅक्टर कोणत्या संघाच्या बाजूला जाईल यासाठी हा संघर्ष तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। सामना 5 षटकांचा असेल आणि या 5 षटकांमध्ये जास्तीची धावसंख्या उभारावी लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम नावालीला। या स्पर्धेचे सर्व खरं शिल्पकार आयोजक या ठिकाणी आदरणीय संजयजी म्हात्रे साहेब इनामपुरी, त्याचबरोबरने या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय किशोरदादा पोरजी असतील, त्याचबरोबरने बारामजी मडवी, निलेशजी पोरजी, सलमान शेख, तुषार राहिंजे, संकेत गोंधळी, धनराज गोंधळी, ओमकार पोरजी, सागर पोरजी, आकाश वावेकर, केतन गोंधळी, सोहेल शेख, साई पोरजी, प्रणित पाटील, मंडप डेकोरेटर एकनाथजी वालीकर, डीजे साई, सागर प्रवीण, फॉर्च्यून इव्हेंट्स, त्याचबरोबरने विलासदादा पोरजी, राहुलजी पोरजी, दर्शनजी वावेकर, अलंकार पोरजी, पारस पोरजी, राजू घरत, राज घरत, साकिब शेख, त्याच वेळेला आपण पाहता रुपेश गोंधली, विकासजी पोरजी। यस, लेट्स प्ले। विकासजी पोरजी, विघ्नेशजी पोरजी, पहिला चेंडू, वाईड बॉलचा इशारा, अमित पोरजी, प्रियांश पोरजी, तेजसजी गोंधळी आणि त्याचबरोबरने खरं तर कैलासजी पोरजी यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन आणि संपूर्ण धानसर ग्रामस्थ या सर्वांचं मी खरं तर कौतुक करेल त्यांच्या माध्यमातून। तर नवनाथ दादा सालुंके आले असतील तर त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं। आमचे सिनियर समालोचक आदरणीय नवनाथजी सालुंके आपण आला असेल तर या मंचावरती आपलं स्वागत। या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत। खरं तर सातत्याने चांगलं मार्गदर्शन त्यांचंही आम्हाला राहिलंय, त्यामुळे त्यांनाही विनंती असेल प्लीज आपण मंचावरून या सामन्याचा आनंद घ्या। आपलंही स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत। फुल लेन बॉल हार्ड लेंथ मध्ये टाकलाय, बॅकफुटला गेले होते, टप्पा अतिशय वेगवान आणि इथे रन आउटची संधी, नेमबाजीमध्ये निष्णात असणारा क्षेत्ररक्षक खेळाडू झालाय रन आउट। राजचा थ्रो, विकेट मिळालाय नागाव टीमला। त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर, साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आग। त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर, साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आग। पहिला खेळाडू बाद झाला रन आउटच्या स्वरूपात। टॉस जिंकून खरं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नागाव संघाने घेतला। ज्या नागाव संघाने मागच्या सामन्यामध्ये 113 धावा केल्या 5 ओव्हरमध्ये आणि यावेळेला शेवटचा सामना, आपण नेहमी सांगत असतो सुरुवातीचा पहिला सामना आणि शेवटचा सामना टॉस अतिशय महत्त्वाचा असतो। कारण सुरुवातीला डे क्रिकेटमध्ये पहिल्या सामन्यामध्ये टॉस जिंकून डेफिनेटली 99.99% संघ हे फिल्डिंग स्वीकारत असतात, परंतु संध्याकाळी तर याच दरम्यान विष्णुदादा पोरजी धानसर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे। नवनाथजी सालुंके यांचं आगमन। तर सिनियर समालोचक नक्कीच या ठिकाणी नवनाथ दादा सालुंके यांचं आगमन झालंय। बघा दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे, कारण दोन्ही नात्यातले संघ आहेत आणि संजय दादा असेल सतीश दादा यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकला 3000 रुपये आणि लगातार 3 बॉल 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला देखील 3000 रुपयाचं प्राइज हे मेगा फायनलसाठी दादांच्या वतीने देण्यात येणार आहे। कारण दोन्ही संघ हे त्यांच्या नात्यातले संघ आहेत, त्यामुळे दोघांसाठी प्राइज आहे षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं प्राइज। क्या बात आहे। बक्षिसांचा वर्षाव, भरघोस पारितोषिके तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। अंतिम मॅच मध्ये मेगा फायनलच्या सामन्यासाठी
या ठिकाणी बक्षीस अनाऊन्स देखील झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित पाटील हा खेळाडू. स्टेप आउट झाले फलंदाज. पुन्हा एकदा बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचा आहे, परंतु लाईन खराब होती. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र ॲड होईल. या खरं ओव्हरमध्ये 2 वाईट बॉल पाहायला मिळाले. फलंदाज त्या ठिकाणी आहेत नौका खेळाडू विराज आणि त्याच्या बरोबरीने शिवम. ऑन साईडला दे घुमाके, मिड विकेटला क्लिअर करत असताना हा छक्का, 6 धावा. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस. धन्यवाद. रोहित पाटील आक्रमण करतो मैदानामध्ये. विराज हा खेळाडू. फुल टॉस, क्लीन बोल्ड. थोडे शफल झाले, वेगवान क्विकर बन, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय मैदानामध्ये विराजचा रोहित पाटील या गोलंदाजाने. समाजसेवक डॅशिंग भारी, कधी कुणाला झुकला नाही, कधी कुणाला झुकला नाही. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे, आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे, आमच्या किशोर दादाच्या नावाची लई. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 2 खेळाडू बाद झाले. किशोरदादा पोरजी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि त्यांचं संगीत तुम्ही ऐकता. क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. सतीश शेठ म्हात्रे, संजय शेठ म्हात्रे या स्पर्धेचे आमचे प्रमुख आधारस्तंभ. आणि खरं तर त्यांच्या नावाला साजेशी अशी ही स्पर्धा साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 हे दमदार शानदार पर्व. खरं तर दोन्ही संघ हे अगदी जवळचे आहेत आणि त्यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव देखील होतोय. आणि ही गोष्ट मी आवर्जून उल्लेख करेन, मी देखील तारा गावाचा आहे. सतीशजी म्हात्रे यांचा तारा गावाशी कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा देखील ऋणानुबंध आहेत. आणि आज त्यांच्या या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने धानसर ग्रामस्थांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. खोलात टाकला बॉल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी रोहित पाटील. खरं तर एक जेन्युइन ऑलराऊंडर, एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू कसा असो याचं उत्तम उदाहरण त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलंय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 वाईड, एक्स्ट्रा रन आणि त्या ठिकाणी आपण पाहिला 1 विकेट रोहितच्या खात्यामध्ये, 1 विकेट संघाच्या खात्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात. 2 खेळाडू बाद, 2 धावा धाव फलकावरती. बघता बघता पुन्हा होईल नवी मुंबई विमानतळ. चांगला होत असतो. आणि या स्पर्धेमध्ये जे बक्षीस पात्र संघ होतील त्यांच्यासाठी नक्कीच चांगला ॲडव्हान्टेज या यंदाच्या हंगामामध्ये 2025-26 क्रिकेट मोसमामध्ये नक्कीच मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. सिंगल रन ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करत असताना मिड विकेटला चांगली फिल्डिंग, थ्रो येईल तद्वर सिंगल रन आली. एका रनच्या मदतीने संघ पुढे सरकताना आपण पाहता धावफलकावर धावा तब्बल 2 खेळाडू बाद, 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. रोहित पाटीलच्या षटकामध्ये सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. हर्षांक पाटील टीमचा सरसेनापती, टीमचा कॅप्टन. संघ अडचणीमध्ये असताना 1 बॉल 4चा सामना कोण विसरेल. तिथून वलवली संघाला पराभूत करत टॉप 4 मध्ये जेव्हा नागाव संघाने प्रवेश मिळवला, त्यानंतर या संघाने मागे वळून देखील पाहिले नाही. इथे फटका फसलाय. धीम्या गतीचा बॉल विरुद्ध दिशेला, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गेले. क्षेत्ररक्षकाने झेल टिपत असताना प्रेम पाटीलने 3रा धक्का दिलाय या ठिकाणी नावाली टीमला. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी, देवीचा आशीर्वाद, गणोबा देवाचा आशीर्वाद, किशोर दादाच्या पाठीशी हाय, प्रियांका वहिनीच्या पाठीशी हाय.
आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा हाय. हे डॉली पोरजी गाली पोरजी गाली पोरजी किशोर पोरजीची लाडकी लेक हाय. आमच्या किशोर दादाच्या नावाची लई वेगळीच चर्चा हाय. हे डॉली पोरजी किशोर पोरजीची लाडकी लेक हाय. बघा ऑन स्क्रीन आपण पाहता सध्या किशोरदादा पोरजे यांना खरं तर त्यांची सुकन्या डॉली यांच्या कडून खरं तर लकी प्रेक्षकाला स्पोर्ट्स सायकल आणि त्याहीपेक्षा प्रेक्षक कमाल कॅच या मॅचमध्ये जो खेळाडू आयवा कॅच पकडेल त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. भरपूर पारितोषिकं तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता. आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळाला नागाव संघाला. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 9. खेळाडू बाजारे मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3. नवनाथजी सालुंके खरं तर या संघाचे पाठीराखे आणि एक उत्तम दर्जाचे समालोचक आमच्या मंचावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना भरपूर वर्षाचा अनुभव खरं तर क्रिकेट समालोचन क्षेत्रामधला क्रिकेटची प्रचंड आवड असणार हे व्यक्तिमत्व त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. आज खरं तर आपला गावचा संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला आहे त्यामुळे त्यांना देखील थोडं प्राऊड फील होत असेल आपल्या खेळाडूंवरती. आपले तरुण जे चांगली कामगिरी करतात मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला वेगवान चेंडू समोर फलंदाज आहेत आणि अवे फ्रॉम द बॉडी वाईट कॉरिडॉरच्या बाहेर बॉल. वाईट बॉलचा इशारा. फलंदाज मैदानामध्ये आहेत प्रथमेश. खरं तर त्यांचं एक आगळावेगळा बॅटिंग ग्रीप आहे. बॅट जे ज्या पद्धतीने ते पकडत आहे एक वेगळ्या धाटणीचा हा खेळाडू परंतु लांब लचक षटकार चौकार मारण्यामध्ये देखील खरं तर एक अनुभवी असणारा हा खेळाडू मैदानामध्ये मोठे फटके घ्यावे लागतील. थोडा संघ अडचणीमध्ये मेगा फायनलचा सामना आहे. मेगा इनिंग स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉफ केला बॉलला लॉंग ऑनला क्लिअर करत असताना प्रेक्षक कमाल कॅच षटकार. क्या बात आहे. आज पहिला प्रेक्षक ठरला इथे आयवा झेलचा मानकरी आकाश आणि भोईर. डॉली नागावचा प्रेक्षक आहे आकाश भोईर. त्याने हा झेल टिपला. या लवकर. आकाश भोईर ठरलाय करत इथे मानकरी आयवा झेलचा. डॉली किशोरदादा पोरजे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस त्याला देण्यात येणार आहे. पहिला प्रेक्षक लकी प्रेक्षक आयवा कॅच प्रेक्षक कमाल कॅच त्याने पकडलाय लॉंग ऑनला. चांगलं टायमिंग. प्रथमेशने मारलेला षटकार. आकाश भोईर मंचावरती आलाय. बघा नावालीच्या खेळाडूने षटकार ठोकला परंतु पारितोषिक मिळालं नागावच्या प्रेक्षकाला. मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. वाईट बॉलसाठी रिव्ह्यू वापरला आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल चेक केलं जाईल. यस एक रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी केला जातोय. चला नागावचे प्रेक्षक ठरले तर आयवा झेलचे मानकरी. आज त्यांचा संघ भरपूर चांगली कामगिरी करतो. मेगा पाण्यामध्ये पोहोचलाय आणि ते मॅचचा आनंद घेत असताना त्यांच्यासाठी भाग्य उजळलं की 500 रुपयाचं आयवा झेलचं प्राइस त्याला मिळालंय. अभिनंदन तुझं. डिसन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी लिगल बॉल. वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हर्स झाला विकेट किपरच्या हातामध्ये त्यामुळे तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय फेअर डिलिव्हरी. 2 तिसरे पंच होते. खरं तर आय थिंक स्वतः सुनील तांडेल सर आणि एका बाजूला आमचे कैलास दादा प्रचंड अनुभवी असणारे खेळाडू अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक पंच म्हणून त्यांची भूमिका राहिली. ते देखील वॉर रूममध्ये जॉईन झाले होते. हाफ ट्रॅकर होता. पुलचा प्रयत्न आहे. मिड विकेटला फटका खेळले. खरं तर अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे. परंतु 2 धावा नक्कीच मिळतील. थ्रो येईल तद्वर मात्र सेकंडचा कॉल आणि 2 धावा येत असताना धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 3 गडी बाद 18 धावा. 18 लॉस ऑफ 3 विकेट 2 ओव्हर कंप्लीट. सेकंड ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ बघा. थोडी घाई करा प्लीज. 18 धावा धावफलकावरती आहेत. 9.00च्या सरासरीने मागच्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. मी मगाशीच प्रेडिक्ट केलं किमान 50+ रन तुम्हाला बलाढ्य नागाव संघासमोर पहिल्या सत्रामध्ये उभाराव्या लागतील. या स्पर्धेचे शिल्पकार जनक आदरणीय किशोरदादा पोरजे यांना पण सध्या ऑन स्क्रीन पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद आहे कारण कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता एखादा इव्हेंट सक्सेसफुल झाला की त्यांनाही थोडंसं त्या गोष्टीचा आनंद मिळतो. आणि आज उत्तम दर्जाचं आयोजन सक्सेसफुल आयोजन ज्याला म्हणता येईल या खरं धानसर नगरीमध्ये आपण सध्या एन्जॉय करत आहोत. शेवटची 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकांमध्ये किमान 30+ रन किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आता अपेक्षा करत असतील खरं तर नावालीचे पाठीराखे. त्याहीपेक्षा जास्त धावा जर आल्या तर मात्र संघ सुरक्षित राहील. सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला धावा डिपेंड करता येतील. रोहित पाटील हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा वन्स अगेन हार्ड लेंथवरती बघा टप्पा पडला. चेंडू खाली राहिला.
आणि इथे मात्र सुरुवात डॉट बॉलने केली रोहित पाटील या गोलंदाजाने. परफेक्ट ऑलराऊंडर नागाव संघाचा. सलामीला आला की डाव्या हाताने आक्रमक स्ट्रोक, पॅडल स्वीप, बैठक शॉट हे त्याचे ट्रेडमार्क शॉट राहिले. परंतु गोलंदाजी करताना ॲक्युरेसी, योग्य टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. खेळाडू सफल झाले, त्यांना फॉलो करत असताना फुल लेन बॉल टाकलाय. हे खरं तर व्हेरिएशन आहे, जबरदस्त. अगदी मायनर सेकंदामध्ये फलंदाजाच्या हालचाली ओळखणं आणि त्या अनुषंगाने बॉल डिलिव्हर्ड करणं हे फार कमी गोलंदाजांना ज्ञात असतं. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये रोहित पाटील हा खेळाडू. एक सिंगल आणि धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धावफलकावरती 19 धावा, 3 गडी बाद, 19 धावा धावफलकावरती आहेत. मेगा फायनल, खरं तर मेगा फायनलमध्ये रोमांचक थरार हा तमाम प्रेक्षकांना हवा आहे. त्यामुळे हा सामना रफ अँड टफच होईल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांना आहे. पैसा वसूल मॅच झाली पाहिजे, त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. यावेळेला खरं तर प्रथमेश ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला तो खेळाडू स्ट्राईक एंडला आलाय. आतापर्यंत 8 धावा त्याने 4 चेंडूमध्ये, त्या 8 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. 19 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे. रोहित सज्ज होतो राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट केला बॉलला सोडण्याचा निर्णय आणि इथे मात्र पंचांनी सांगितलं हा बॉल लिगल आहे, फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य दिशेने हा बॉल वाईड यॉर्कर पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी बघा, मागच्या इनिंगमध्ये 24 धावा प्लस 4 विकेट रोहितच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळाल्या. आज खरं तर कळेल कोणता खेळाडू या बाईकवर बसेल, बाईकवर स्वार होईल. बरेच खेळाडू या रेसमध्ये होते आहेत, परंतु या सामन्यानंतर आपण डिक्लेअर करणार आहोत बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं कोणता खेळाडू मालिका वीर असेल, कोणत्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल या स्पर्धेमध्ये बाईक पटकावण्याचं. रोहित मात्र भन्नाट गोलंदाजी करतोय. तेज तरार मारा, परफेक्ट यॉर्कर. यावेळेला गती काढली, धीम्या गतीचा, थोडा फिंगर रोल करत असताना विकेट किपरला संधी निर्माण झाली होती. कॉट बिहाइंड द विकेटची संधी होती, परंतु इथे मात्र नशिबाची साथ. प्रथमेश सुरक्षित आहे विकेटवरती. 1 रन यावेळेला मिळाली. एका रन्सच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 वरती पोहोचला संघ मैदानामध्ये नावाली. 3 गडी बाद 20. ठाण्याचे 3 संघ टॉप 4 मध्ये, एक रायगडचा पेठ संघ आपण पाहता टॉप 4 मध्ये आहे. या स्पर्धेमध्ये सर्व संघांचं आपण अभिनंदन करूया. जेवढे संघ सहभागी झाले 32 संघातून आता 2 संघ मात्र मेगा फायनलमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहे. याही वेळेला पायात टाकलेला बॉल हलक्या हाताने खेळले ऑन साईडला स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर डीप मधून धावत आला, थोडी घाई झाली. 3 खेळाडू बॉलच्या मागे धावत आहेत आणि बघता बघता 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट होत असताना 2 रन मिळाल्या नावाली टीमला. 3 षटकं देखील संपत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर नावाली टीमची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद फक्त आणि फक्त 22 धावा. ड्रिंक्स ब्रेक होतोय बघा, मॉइश्चर वाढत चाललाय. आजकाल आपण पहिला अवकाळी पाऊस बंद झाला, परंतु थंडी वाढत चालली आहे. संध्याकाळी मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 50+ जरी धावा झाल्या तरी या धावा चेस करताना प्रचंड घाम गावा लागेल नागाव टीमला पुढच्या इनिंगमध्ये. यातील मात्र शंका नाहीये. तर व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झालं आहे ते नावाली गावाचे आणि एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख रायगड ठाण्यामध्ये आहे ते आमचे नवनाथदादा सालुंके यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. नवनाथदादा या, आपला शुभ सन्मान इथे केला जातोय. तर नवनाथदादा सालुंके यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर विष्णुदादा पोरजी उपस्थित झाले, त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करण्यात येते. नवनाथजी सालुंके खरं तर एक उत्कृष्ट समालोचक आणि नेहमी सातत्याने रायगड ठाण्यामध्ये हे नाव भरपूर चर्चित राहिले. त्यानंतर विष्णुदादा पोरजी उपस्थित झाले, त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. संतोष पोरजी आणि मोहनदादा पोरजी यांच्या शुभ हस्ते तो शुभ सन्मान करण्यात येतोय. त्यानंतर आमचे निवासदादा पोरजी या आपलाही सन्मान करण्यात येईल. आणि त्यानंतर आमचे गुरुनाथदादा वावेकर यांचा देखील सन्मान करण्यात येईल. निवास पोरजी आणि गुरुनाथदादा वावेकर या दोघांचा सन्मान इथे करण्यात येतोय. अकूट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न आहे, स्क्वेअर लेग मध्ये खेळले. एक सिंगल या बॉलवरती मिळाली. 23 रन, 23 धावा धावफलकावरती. मेगा फायनल या स्पर्धेचा
विजेता कोण असेल, चॅम्पियन कोण असेल, यासाठी मात्र हा संघर्ष तुम्हाला या लढतीमध्ये पाहायला मिळेल. अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा, रोमांचक थरार तुम्हाला या मॅचमध्ये अनुभवायला मिळेल. 1 रन या ठिकाणी आली. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धाव फलकावरती 23. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कधी नागाव संघाचं कौतुक करावं लागेल. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल. आता स्क्वेअर लेगचा फिल्डर आपण पाहिला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये घेतला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बरोबर मिड विकेट क्षेत्राकडे उभा केलाय. थर्ड या सर्कलच्या आतमध्ये फुल लेन बॉल वेगाने टाकलाय. पुन्हा एकदा रनआउटची संधी. नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडासा लेझी धावले आणि इथून मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर फलंदाजाला. आणखीन एक विकेट. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड खेळाडू बाद. अरे कोण रे आला तो डान्सर वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आणखीन एक विकेट. सांघिक यश. 2 खेळाडू रन आउटच्या स्वरूपात बाद झाले. रन आउटच्या स्वरूपात बाद होणं कोणत्याही खेळाडूला आवडत नसतं किंवा अपेक्षित नसतं क्रिकेटमध्ये, परंतु तुम्ही जर का पॉपिंग क्रीजच्या मागे राहिला तर तुम्ही डेफिनेटली रनआउट व्हाल. आणि खरं तर कौतुक करायला गेलं या ठिकाणी नागावच्या शतरक्षकांचं. समय सूचकता आणि रॉकेट थ्रो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन बॉल. निखिल सज्ज होत असताना पुन्हा एकदा वेगवान चेंडू गुड लेंथमध्ये टाकलाय. फुटवर्क नाही आहे. अजून एक डॉट बॉल. ज्या संघाने 113 धावा केल्या, खरं तर एका इनिंगमध्ये त्या संघासमोर तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल, परंतु आत्तापर्यंत आपण जर पाहिलं नावाली संघ थोडासा मागे राहिलेला आहे. प्रथमेश प्रयत्न करतो, त्याच्या बरोबरीने नवीन खेळाडू प्रणव मुकादम नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. याही वेळेला दूरवरून पिक करण्याचा प्रयत्न. फॉलोमध्ये चेंडू उचललाय. स्टम्प्सला हिट झाला असता तर आणखीन एखादा विकेट मिळाला असा, परंतु इथे बॅकअपसाठी अगदी सीमारेषाच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा असतील. 2 धावा त्या ठिकाणी असतील आणि धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 4 गडी बाद 25 धावा. 25 धावा धाव फलकावरती. खरं तर अजून काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकार चौकारांची अपेक्षा तुम्हाला खरं तर आहे पाठीराख्यांकडून आणि इथे मात्र षटकार चौकार खेळावे लागतील. थोडी स्मशान शांतता नावाली टीमच्या खेम्यामध्ये. वेगवान स्ट्रोक होता. बॅकलिपला भरपूर वर घेतलं आणि त्यानंतर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे वेगवान चेंडू आहे. लॉंग ऑनला जात असताना आणखीन एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धाव फलकावरती पाहताय 26 धावा. लास्ट बॉल. 4थ्या षटकातला हा शेवटचा बॉल. आतापर्यंत धावा धाव फलकावरती आहेत 4 गडी बाद 26 धावा. प्रणव मुकादम मधल्या फळीतला विध्वंसक खेळाडू ऑन द राईज केले आणि बॉलला पाठवलंय सरळच्या दिशेने. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूला ऐवाक्याचा प्रयत्न होता. दणदणीत षटकार. संजय मात्रे मोठा बंधू आहे मनाचा दिलदार, आहे मनाचा दिलदार, आहे मनाचा दिलदार. विजय पाटील, समीर दळवी, निलेश भोईर पाटणार, सतीश दादाचे पाटणार, सतीश दादाचे पाटणार. सतीश म्हात्रेचा फक्त नाव जरी घेतला, सारे मित्र होती गोळा. त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला. त्याला गणपती बाप्पा यो पावला. खरं तर आपत्कालीन सेवा नवी मुंबई वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून मेडिकल मोबाईल व्हॅन, युनिटी व्हॅन ज्याला म्हणता येईल, खरं तर या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे किती काळजी घेतली खेळाडूंची आयोजकांनी. अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून खरं तर आपण पाहताय नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी मेडिकल मोबाईल युनिट व्हॅन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आली आहे. एखाद्या खेळाडूला जर का दुखापत झाली तर इमर्जन्सी त्याला तात्काळ त्याच्यावरती प्रथमोपचार केला जाईल. हे खरं तर पहिल्यांदा आपण पाहता अशा स्पर्धांमध्ये. एक गरज आहे, काळाची गरज आहे. कारण एखादा खेळाडू इंजुरीपासून दूर राहणं गरजेचं आहे. त्याला करिअर त्याला पुढे घडवायचं असेल तर इंजुरीपासून लांब राहणं देखील गरजेचं आहे. या ठिकाणी डॉक्टर्स त्या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत कंपाऊंडर्स देखील आहेत. त्यांचं देखील विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत. चांगली सेवा त्यांनी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे.
नेक्स्ट बॉल याही वेळेला दे घुमा के आणखीन एक आक्रमण. क्या बात आहे, छा गए मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. अनादर वन षटकार. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला इकबाल शेख धामसर वाला. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला इकबाल शेख धामसर वाला संघाचा कॅप्टन झाला. धन्यवाद. बघा हे सर्व आमचे प्रेक्षक मायबाग इक्बालबाई शेख क्या बात आहे. या स्पर्धेचा आनंद घेत असताना अगदी जणू काय बागा बीच वरती बसलेले आहेत ते आणि त्यांच्यासोबत असणारे पाठीराखे ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. परंतु मागचा जो खरं तर व्हिडिओ होता तो प्रचंड व्हायरल होईल. खुर्चीत बसून आईवा कॅच पकडायचा प्रयत्न केला आणि बॉल डोक्यावरती पडला. खुर्ची देखील तुटली असेल परंतु 500 देखील गेले, खुर्चीही तुटली. परंतु प्रेक्षकाचं कौतुक करावं लागेल, हे दर्दी प्रेक्षक आहे. याही वेळेला आपण पाहिला खरं तर डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल ट्रॅव्हल करत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. राकेश बॉलिंग ट्रॅकवरती आला. आज राकेशनेही इम्प्रेस केलं ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर. दोन्ही डिपार्टमेंटमध्ये राकेशने दमदार कामगिरी करून दाखवली या स्पर्धेमध्ये. तर सन्माननीय अशोकदादा भावेकर यांचं इथे आगमन झालंय. एक उत्कृष्ट आचार्य आहेत आणि त्यांना इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 39 धाबा. आणखीन एक हाफ ट्रॅकर याही वेळेला ऑन साइडला पूल करत असताना वाईड स्ट्रॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय सीमा पार षटकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये करतो प्रथमेश. क्या बात आहे. संकट मोचक म्हणून फलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. 45 खर तर 45 धावा. आणखीन एक आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर असं सांगत होता मैदानामध्ये. परंतु यावेळेला मात्र फटका फसलाय. प्रथमेशची इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या खेळाडूसाठी. आमचे आधारस्तंभ सतीश शेठ म्हात्रे यांचे ते भाचे देखील आहेत आणि काय इनिंग खेळलाय. अगदी गरजेनुसार त्याने मात्र कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि हा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर. 25 धावा आणि सांघिक 45 धावा, वैयक्तिक 25 केलेल्या आहेत मैदानामध्ये प्रथमेश या खेळाडूने. ठेवलाय गावाला क्रिकेट स्पर्धा केली. 45 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आपण प्रेडिक्ट केलं होतं किमान 50+ रन व्हायला हवेत आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेळ गेलेली नाहीये. संध्याकाळचं सत्र आहे. थोडासा दमटपणा तुम्हाला वातावरणामध्ये पाहायला मिळेल. त्याचा ॲडव्हान्टेज कदाचित सेकंड इनिंगमध्ये मिळू शकतो नावाली संघाला. त्यामुळे इथे तुम्हाला एक सन्मानजनक टोटल उभारायचा. किमान 10च्या सरासरीने तुम्हाला धावा उभाराव्या लागतील. याही वेळेला बॅकफुटला गेलो ते कटचा प्रयत्न आहे परंतु थोडासा वाईड लाईनच्या बाहेर बॉल. वाईडचा इशारा. 46 46 धावा धावफलकावरती आहे. मोठ्या संख्येने नावालीचे पाठीराखे, मोठ्या संख्येने नागावचे पाठीराखे या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचा देखील मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच किशोरजी पोरजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं त्या सर्वांचं स्वागत. आणि खास करून आमचे उत्तम मंडप डेकोरेटर्स एकनाथजी वालीकर यांचं खरं तर मी आभार व्यक्त करेल. ऑन साइडला फिरून मारलाय पण उंची घेतली, अंतर कमी कापलंय आणि इथे मात्र झेल बाद. बघा हे चित्र तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळतील. दमटपणा, हवा थोडीशी विरळ झाली आहे, त्याचा फायदा फिल्डिंग टीमला होतो. आणखीन एक विकेट मिळाला नागाव टीमला. बंगला माडी हिलाया गाडी फॉर्च्युनर ऑडी. समर्थ कृपा बंगला माडी हिलाया गाडी फॉर्च्युनर ऑडी. वागणं तयाच हाय फाय आहे, वागणं तयाच हाय फाय. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. धन्यवाद.
मैदानाची भौगोलिक परिस्थिती वातावरण बघून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात आणि या ठिकाणी खरं तर बॅटिंग नावाली संघाच्या वाट्याला आले कदाचित चांगलं खरं तर त्यांच्यासाठी असेल कारण त्यांच्याकडे बॉलिंग युनिट चांगलं आहे, बॉलिंग अटॅक चांगला आहे. काल देखील या मैदानातील परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली होती. त्या परिस्थितीला 2 हात करत हा संघ विजयी झाला होता आणि इथे देखील तोच प्रयत्न राहील. आतापर्यंत धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 46. 6 खेळाडू बाजरे. सौरभ पाटील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका किंवा सिंगल डबल देखील चालेल पण धावा येणं गरजेच्या आहेत. 50च्या आसपास अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आता आहे हा संघ. 46 रन धाव फलकावरती. सौरभ पाटील मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर. त्याला राकेश हे षटक रटम ओव्हर द विकेट. याही वेळेला फुल लेंथ आहे. खेचून मारायचा होता पण प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिड विकेटला बॉल चाललाय. फेकी अतिशय सुंदर, जबरदस्त फिल्डिंग. रोहित पाटील प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं कमिटमेंट रोहितनं दिलंय. फिल्डिंगमध्ये देखील चांगली त्याचं योगदान त्याचं राहिलं. आतापर्यंत 1 रन या ठिकाणी मिळाली. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल टार्गेट सेट करणार हा निर्णायक चेंडू. 47 धावा धाव फलकावरती. मोठा फटका येईल का? समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी साई पाटील. प्रणव मुकादम माफी असावी. प्रणव मुकादम हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. क्षमता आहे या खेळाडूकडे. एक वेगळ्या कॅलिबरचा हा खेळाडू. त्याला मात्र 1 बॉल फेस करायचा. शेवटचा निर्णायक चेंडू. 47 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आहे. ऍडजस्टेबल फटका. हार्ड लेंथ मध्ये हा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळला. सेकंडचा कॉल. 2 धावा होतील का? 2 झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? इथे 2 धावा आल्या. 49 धावा धाव फलकावरती. बरोबर 50चा आकडा फायनल मध्ये सेट केलाय नावाली संघाने. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आता येणारे 30 चेंडू नागाव टीमला विजयासाठी 50 धावांचं समीकरण. चॅम्पियन बनायचं असेल तर नागाव संघाला 50 धावांचा पाठलाग करावा लागेल. चॅम्पियन बनायचं असेल नावाली टीमला तर या धावा रोखावा लागेल. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. जाऊया पुढच्या सत्राकडे. आवाज असेल या ठिकाणी आमचे समालोचक मित्र साई राजे. पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेल आदरणीय किशोरदादा पोरजी, विलासदादा पोरजी, आमचे कैलासदादा पोरजी असतील. त्याच वेळेला खरं तर आमचे मित्र योगेशजी मडवी, साई राजा आणि संपूर्ण धानसर ग्रामस्थ यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेल. आदरणीय सतीश शेठ म्हात्रे, संजय शेठ म्हात्रे यांचा देखील मनापासून आभार. मी थांबतोय. जाऊया पुढच्या सत्राकडे. ऐकूया आपण. तर या ठिकाणी बघा नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून मित्र गेली 5 दिवस सतत मोफत आपल्याला ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली. सन्माननीय गणेश मधुकर पाटील, त्यानंतर आमचे उमेश वसंत माळी, संपूर्ण त्यांचा स्टाफ, नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन, अपोलो हॉस्पिटल. मित्र या क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणत्याही खेळाडूला इजा झाली तर तात्काळ त्याच्यावरती उपचार करण्यासाठी ही ॲम्ब्युलन्स सेवा आपल्याला त्यांनी फ्री आणि मोफत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचा मी साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गेली 5 दिवस सातत्यानं ही ॲम्ब्युलन्स सेवा आपल्याला इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. खरं तर त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. कारण गेली रोशन अनेक स्पर्धा आपण पाहतोय की अशा प्रकारची कुठली सेवा स्पर्धेमध्ये नसते, परंतु इथे नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं अपोलो हॉस्पिटल ज्यांच्या माध्यमातून ही ॲम्ब्युलन्स सेवा आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे, त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहे. आणि गेली 5 वर्ष आम्हाला सतत तर या ठिकाणी बघा गेली 5वं पर्व आम्हाला ही मोफत सेवा मिळाली आहे, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन अपोलो हॉस्पिटल माध्यमातून ही संपूर्ण सेवा आम्हाला या ठिकाणी मिळाली, त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आमच्या स्पर्धेच्या वतीनं अर्थात साक्षी स्टार चषकाच्या वतीनं सतीश दादा म्हात्रे आणि संजय दादा म्हात्रे तसेच आमचे संपूर्ण श्री गणेश्वर क्रिकेट संघ, जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. आमच्या स्पर्धेसाठी सहकार्य खास म्हणजे या स्पर्धेचा संपूर्ण मॅनेजमेंट ऑफ गुरु म्हणजे आमचे किशोरदादा पोरजी आणि कैलासदादा पोरजी. त्यानंतर संपूर्ण आपण पाहिलं या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य राहिलं खरं तर आमचे भावी नगरसेवक संकेत दादा गोंदली, त्यानंतर आमचे बालाराम मडवी, निलेश दादा पोरजी उपसरपंच, सलमान शेख, तुषार राईन्स, संकेत गोंदली, धनराज दादा गोंदली, ओमकार पोरजी, धनराज दादा, त्यानंतर आपण बघतो सागर पोरजी, आकाश बाबेकर, केतन गोंदली, सोहेल शेख, साई पोरजी, प्रणित पाटील त्यानंतर आमचे विलास दादा पोरजी, खरं तर खूप मोठं सहकार्य राहुल दादा पोरजी,
त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये स्कोरची भूमिका पार केली. दर्शन वाबेकर, अलंकार पोरजी, पारस पोरजी, राज गरत, साकिब शेख, रुपेश गोंधली, विकास पोरजी, विघ्नेश पोरजी जी नेट सेवा आम्हाला उपलब्ध करून दिली. त्यानंतर अमित पोरजी, प्रियांश पोरजी, तेजस गोंधली आणि एकनाथ वालेलकर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मंडप डेकोरेशन इथे उपलब्ध झालंय. आणि आकाशदादा वाबेकर ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण नेटची व्यवस्था केली. 5 दिवस आम्हाला या ठिकाणी मोफत करण्यात आली. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर डीजे साई, सागर आणि प्रवीण तुमचं कौतुक. त्यानंतर आमचे फॉर्च्युन इव्हेंट कृष्णा मात्रे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. आज संपूर्ण दिवसभरामध्ये आमचे मित्र रोशन पाटील तारा यांचा आवाज तुम्ही ऐकला. मी विनंती करत त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. रोशन पाटील तारा यांचा सन्मान केला जाईल. धन्यवाद योगेश सर. जबरदस्त आवाज आजच्या दिवसामध्ये अंतिम फायनल मध्ये आपण त्यांचा एक जबरदस्त आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. तारेगावचा मुलक मैदानी तो आवाज, मग रायगड असो, ठाणा असो, एक जबरदस्त समालोचक मित्र, आमचे बंधुतुल्य मित्र रोशनजी पाटील सरांचा मुख्य मंचकावरती त्यांचा शुभ सन्मान करत असताना या स्पर्धेचे अविभाज्य घटक आदरणीय सन्माननीय एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि युवा पिढीला सातत्याने प्रोत्साहन देणारा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संजयदादा म्हात्रे आणि आमचे बाळादादा मडवी यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय शुभ सन्मान. धन्यवाद रोशन. वयात वेल आणि खरं तर आम्ही एका कॉलवरती ते उपस्थित झाले. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. रोशन दादा आपलं मनापासून स्वागत. बरीच सारी धन्यवाद मंडळी ज्यांच्या माध्यमातून नक्कीच 2 दिवसामध्ये कार्यार्थी पाहिला अविश्रांत मेहनत आणि 2 दिवसामध्ये योगेश सर त्यांनी मंडप उभारणी केली. ते या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स राकेश जाधव आणि भविष्य वालिलकर या ठिकाणी आले. त्यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आमचे संकेत यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये जबरदस्त पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये लागली. आम्ही एक जबरदस्त पंचांची भूमिका या ठिकाणी लाभली. आमचे सुनीलजी तांडील सरांचा आम्ही शुभ सन्मान मुख्य मंचकावरती करतोय. सुनील तांडील सर आपण देखील यावं. त्यानंतर थँक्यू सो मच रोशन. थँक्यू सो मच साईनाथ राजे ज्यांचा आवाज तुम्ही गेली 5 दिवस ऐकतायत. तर धन्यवाद. याचसाठी केला होता टास्क की शेवटचा क्षण गोड व्हावा. धन्यवाद. या ठिकाणी दीपकजी शेलार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर मुख्य मंचवरती आपण पाहतोय शिवनाथ दादा पाटील साहेबांचं मुख्य मंचकावरती आगमन होत असताना स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इट्स ओव्हर टू योगेश मोडी सर. थँक्यू. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साक्षी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं सतीशदादा म्हात्रे आणि संजयदादा म्हात्रे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या चौपेर जर आपण नजर टाकली तर प्रेक्षकांचा प्रचंड मेळावा आपण पाहतोय. खरं तर साक्षी स्टार चषकाचा अंतिम सोहळा की याचसाठी केला होता टास्क आणि शेवटचा क्षण गोड व्हावा. खरं तर शेवटच्या क्षणाला हे 2 संघ मेगा फायनल मध्ये एकमेका विरुद्ध खेळतायत. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. एकीकडे प्रहार सुरू आहेत सिद्धू बोईरच्या बॅट मधून. अजून एक शानदार लय भारी चौकार. 50 धाबेचं टार्गेट इथे चेस करत असताना इथे सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली सिद्धूच्या बॅटमधून. रोहित पाटील जो या संघाचा मेन खेळाडू होता तो शून्यावरती गोल्डन डक झाला आणि त्यानंतर जिम्मेदारी सिद्धू बैलच्या खांद्यावरती आली. त्यानं लगातार 2 चेंडू 2 चौकार टोकले. पहिल्या बॉलवरती आलेलं दडपण दबाव त्यानं पूर्णपणे घालवले आणि आता 2 चेंडूमध्ये 2 चौकार टोकत टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये सुरू आणि ती स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम सामना प्रेक्षकांच्या समोर आपण पाहतोय. प्रचंड प्रेक्षक वर्गाने प्रतिसाद दिला गेली 5 दिवस. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन, अपोलो हॉस्पिटल तुमचं मनापासून आभार. डीजे मास्टर तुमचं मनापासून आभार. सर्व पंच कमिटी तुमचं मनापासून आभार. फॉर्च्युन इव्हेंट त्यांची टेक्निकल टीम, आमचे स्कोरर राहुल पोरजी त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर मंडप डेकोरेशन आपलं मनापासून आभार आणि आमचे सर्व समालोचक त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. एक सुंदर क्रीडा स्पर्धा. 50 धाबेचं पाठलाग करताना पहिला बॉलवरती विकेट आली आणि त्यानंतर ते 2 चौकार पाहायला मिळाले. परंतु सामना आपण पाहिला 5 षटकांचा आहे आणि 50 धाबेचं टार्गेट असताना 9 धावा आल्यात.
म्हणजे 41 धाबेची 25 बॉल मध्ये अद्याप गरज आहे. संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला. संध्याकाळचं सत्र आहे. आपण पाहतो सूर्याची किरण आपल्यापासून दूर चालली आहेत आणि इथे फटका खेचला मिड विकेटला. प्रयत्न चांगला होता परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती चौकार आलाय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीमची टोटल 13 धाबा 1 विकेट. धन्यवाद डीजे मात्रे. या स्पर्धेचे अविभाज्य घटक यांचे मेवणे आणि साडू परिवार या ठिकाणी आलेले आहेत. दीपक दादा शेलार साहेब आणि त्यानंतर सोमनाथ दादा पाटील साहेब नागावचे यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती आम्ही करतोय. तर नक्कीच आम्ही या स्पर्धेचे अविभाज्य घटक आम्ही संजय दादा मात्रे यांच्यात पवित्र शुभ असते आम्ही पाहुण्यांचा शुभ सन्मान करतोय. नरेश दादा पोरजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आणि त्यांना मी इन्व्हाइट करेन आपण व्यासपीठावरती यावं. अनेक मान्यवर तुम्ही पाहिले खरं तर या व्यासपीठावरती, कारण सतीश दादांची स्पर्धा आहे आणि खरं तर त्यांना इन्व्हाइट करतो की आपण व्यासपीठावरती यावं. सतीश दादा आणि आमचे संजय दादा मात्रे यांच्या नामाची क्रीडा स्पर्धा आणि किती आजपर्यंत माणसं जोडली आहेत हे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कारण अनेक सारे पाहुणे आज व्यासपीठावरती येताना आपण 5 दिवसामध्ये पाहिले, अनेक सन्मान होताना आपण पाहिले. हे चित्र स्पष्ट होतं की दादांनी या दुनियेमध्ये कमवलेले माणुसकी आणि ती माणुसकी खरं तर आज इथे जपली जाते. टीमची टोटल आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या 13. त्यानंतर सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाज शिवम गोंधली ज्याच्या माध्यमातून दुसरं षटक फेकलं जात आहे. बॉल चांगला पडल्यानंतर डीप राहिला. फलंदाज मात्र इथे ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. सामना चांगला होईल कारण संध्याकाळचं सत्र आहे. क्लायमेट तुम्ही पाहिलं थोडंसं दमट झालंय. सूर्याची किरण दूर गेली आहेत. सूर्य देखील हळूहळू अस्ताला चाललाय त्यामुळे सामना देखील तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. 5 षटक 50 धाबा आहे. खेळपट्टीवरती जास्त स्कोर नाहीये परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये क्लायमेट चेंज झालाय. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे. धावा फलकावरती 14 धाबा लागल्यात. अद्याप आपण पाहिलं तर 36 धाबेची गरज आहे. बॉल शिल्लक राहिलेत ते 21. नक्कीच पुन्हा एकदा आम्ही मंचकावरती आमंत्रित करतो. शुभम दादा शेलार साहेबांना मी विनंती करीन आपण मंचकावरती या स्पर्धेचे अविभाज्य घटक आदरणीय सन्माननीय संजय दादा मात्रे आपल्याला मंचकावरती आमंत्रित करतात. जिंकण्यासाठी 36 धाबेची गरज. 21 बॉल शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडू संघर्षाचा आहे. प्रत्येक चेंडूमध्ये संघर्ष दडलाय कारण एका परिसरातले एका हाकेच्या अंतरावरती असलेले दोन्ही संघ त्यामुळे एकमेकाची उणीधुनी एकमेकाचे डावपेच हे दोघांना माहिती आहे. त्यामुळे ही लढत देखील तेवढीच महत्वाची आहे. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या तिकडी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य संघामध्ये एका परिसरातल्या 2 ताकदवर संघामध्ये एक चॅम्पियन होणार एक रनरअप होणार. त्यामुळे ही लढत देखील तेवढीच महत्वाची आहे. साक्षी स्टार चषकाचा मानकरी कोण? डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर थोडासा उसळी घेणार होता परंतु इथे फलंदाजाला बीट केलंय. 20 चेंडू 36 धाबा. यासाठी सांगितलं की सामना एवढा मोठा नाहीये कारण धाबा अंतर तेवढं नाहीये परंतु क्लायमेटच्या नुसार जर आपण पाहिलं तर हा सामना भरपूर चांगला होईल. रफ अँड टफ सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बॉल तर हवेत आहे. पाहिजे क्षेत्ररक्षक पोहोचले स्क्रीन समोर. धक्का नंबर 2 आणि बॅट्समन आशांग बॅट झालाय मैदानावरती आणि धक्का लागलाय नागाव संघाला. संजय दादा मात्रे आणि 3 चेंडूवरती 3 षटकार जरी टोकले म्हणजे फलंदाज असो किंवा गोलंदाज असो इथे बक्षीस मात्र दिली जाणार तील मात्र शंका नाहीये. तर नक्कीच विकेट नंबर 2 तुम्ही पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत खेळाडू. नागाव संघाला 2 धक्के लागलेत. 50 धाबेचं टार्गेट असताना आतापर्यंत इथे 2 धक्के लागलेत.
गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू आपण पाहतो यावेळेस एक धाव घेतलीये, सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली. संघर्ष करावा लागेल कारण या मॅच मध्ये ताकदवर संघ आहेत आणि सामना त्यासाठी सांगितलं की या संध्याकाळच्या क्लायमेट मध्ये काही घडू शकतं. 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या तुम्ही पाहिल्या, एकूण धावा झाल्या त्या 15. पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्या, परंतु कमबॅक देणारं शिवम गोंडलीचं षटक, फक्त 2 धावा आणि 1 विकेट. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये चुरस निर्माण झाली आहे. ज्या 2 षटकामध्ये 15 आल्या त्या येणाऱ्या 3 षटकामध्ये 35 धावेची गरज है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. प्रयत्न ज्याचे चांगले तो सामना जिंकेल, त्यामुळे प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातंय. प्रयत्न अपार करावे लागतील कारण चॅम्पियन होण्याचं स्वप्न जर तुम्ही मनाशी बाळगलंय तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच एक चांगला खेळ करावा लागेल. युद्ध 2 संघांमध्ये, एक संघ जिंकणार, एक संघ चॅम्पियन, एक संघ रनरअप. हरलात तरी एक ट्रॉफी मिळेल, परंतु अस्तित्वाची लढाई आहे. खरं तर चॅम्पियन कोण होणार हा प्रश्न आहे. सीझनची सुरुवात आहे, त्यामुळे प्रत्येक संघाला असं वाटतं की आमच्या सीझनची सुरुवात एक चॅम्पियन ट्रॉफी उचलून व्हावी. हे स्वप्न बाळगलेले 32 संघ आले, त्याच्यातनं 28 संघांचा घाशा गुंडाळला. 2 संघ सेमीफायनलमध्ये परास्त झाले. शॉट लाईक दॅट, yes is that, das is a massive, long big way, out of the park, 6 run. मजल्या नावाचा एकच बंदा साऱ्यात हाय, मैत्रीच्या दुनियेचा राजा माणूस कमी त्याला र कशाची ना. त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर. त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये राकेश पाटील हे नाव तुम्ही ऐकलं असेल. कठीण काळामध्ये संघ अडचणीमध्ये असताना अनेक वेळा हा खेळाडू लढलाय आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लढत असताना त्यानं ठोकलाय षटकार. नागाव संघाचा अष्टपैलू खेळाडू मैदानावरती. हा चेंडू ऑफ साइडला कट केला, बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. शतक्षक वेगाने आलेत, एक सिंगल घेतली. सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या धाबा पडकावरती 22 धाबा. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय विजयाच्या दिशेनं, परंतु सामना अद्याप बॅलन्स आहे. हो, हा सामना बॅलन्स आहे कारण जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव केली जात नाहीये, तोपर्यंत सामना कोण जिंकला हे सांगणं देखील कठीण आहे. बघा क्लायमेट काय सुंदर आहे. संध्याकाळचं सत्र, मैदानाच्या चौपेर जर तुम्ही पाहिलं संपूर्ण झाडी आहे आणि एक सुंदर वातावरण तयार झाले आहे. या क्रिकेटमय वातावरणामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा बॉल हवेत आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मिड शॉर्ट मिड विकेटला कोणताच क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे जोपर्यंत गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धाब्याने संघ पोहोचला 24 वरती. अर्थात 15 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 24 धावा आल्या. येणाऱ्या 15 बॉल मध्ये आता 26 बनवायच्या आहेत. कट टू कट सामना, दोघांमध्ये रंगतदार लढत. प्रेक्षक वर्ग त्याचाच आनंद घेत आहेत आणि प्रेक्षक वर्ग नेहमीच क्रिकेट स्पर्धेला खरं तर येत असतात चांगले सामने पाहण्यासाठी, आणि तो चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नागाव विरुद्ध नावाली या 2 बलाढ्य टीम मध्ये. येणारे 15 चेंडू आता समीकरण राहिले 26 धावेचं. दोन्ही ताकदवर संघ. यावेळेस मात्र टायमिंग, उंची जास्त लांबी कमी, बॉल हवेत आणि चांगला जजमेंट. विकेट मिळाली आहे. बॅट्समन सिद्धू भोईर बॅक टू द डगआउट. DJ SK Production.
मॅच साठी येतात आणि गावाला सपोर्ट करण्यासाठी येतात त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. रुद्रा माळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नागाव संघाचे पाठीराखे भरपूर संख्येने आहेत, नेवाई संघाचे पाठीराखे तेवढ्या संख्येने आहेत, कारण आसपासचे संघ आहेत. त्यामुळे आज गावाला सपोर्ट करण्यासाठी हे सर्वजण उपस्थित राहिले. सतीशदादा मात्रे आणि संजयदादा मात्रे यांची ही क्रीडा स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडत असताना चांगला फटका आल्या आल्या डावकुरताचा खेळाडू रुद्रा माली ठोकतोय चौकार. जिंकण्यासाठी दोन्ही संघाची धडपड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धाबा धावपडकावरती लागल्यात. आता जे समीकरण राहिले ते 22 धाबेचं 13 बॉल. षटक नंबर 2 मधला शेवटचा अंतिम चेंडू. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेला शतक आहेत. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीये. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल उचलून फेक करतात. तोपर्यंत मिळाली फक्त एकच धाव. कारण अशा परिस्थितीला जर विकेट गेली तर दबाव वाढेल. त्यामुळे दबाव तेवढाच होता फलंदाजांवरती. एकच धाव घेतली. 2 षटकामध्ये केल्या. 3 षटकामध्ये 29 धाबा. आता राहिलेत 12 बॉल आणि 21 धाबेची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण टीम मीटिंग आपण करू नका, कारण वेळ आता आपल्याकडे कमी राहिलाय. वेळ ही कुणासाठी थांबत नसते हे सातत्याने आपण सांगत असतो, परंतु इकडे व्यासपीठावरती मान्यवर आलेत. नक्कीच पाहुण्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूया. या स्पर्धेचे अविभाज्य घटक आदरणीय सन्माननीय संजयदादा म्हात्रे साहेब यांचे बंधू आणि साडू परिवार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं शुभ सन्मान या ठिकाणी केले जाईल. तर आदरणीय सन्माननीय दीपकदादा शेलार साहेबांचं माथाडीवरून आल्यान त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मंचकावरती करतोय. स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण आलेत. या स्पर्धेची शोभा आपण वाढवली. दीपक शेलार साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये दीपक शेलार साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान. भारतीय संस्कृती गेस्ट इज आवर गॉड असं म्हटलं जातं. त्यानंतर सोमनाथदादा पाटील नागाव यांचं देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचकावरती या स्पर्धेचे अविभाज्य घटक आदरणीय सन्माननीय संजयदादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी करतोय. स्वागत नवे आहे जीवाला. तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. त्यानंतर आपण आमचे शुभम भाऊ शेलार या ठिकाणी आलेत. शुभम भाऊ आपण देखील या. आपले देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय याच गावचे ग्रामस्थ अशोक वावेकर साहेब देखील या ठिकाणी आहेत. अशोक वावेकर साहेब आपण देखील या ठिकाणी यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मॅच अंतिम टप्प्यात आहे. तर इट्स ओ टू योगेश मडवी सर. थँक्यू. नक्कीच सामना आपण पाहतो. 11 बॉल मध्ये आता पाहिजेत 20 धाबा. दोन्ही संघ ताकदवर मैदानाच्या आतमध्ये. राकेश साठी हा चेंडू प्रहार केलाय. ताकदीचा प्रचंड उपयोग आणि बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. यस इज दॅट. दास इज अ मॅसिव्ह. राकेश पाडीच्या बॅट मधून षटकार. प्रेक्षक कमालनीय जेल घेतलेला या ठिकाणी खेळाडू वर्गासाठी नक्कीच नक्कीच या ठिकाणी मात्र आपण पाहतो प्रेक्षक कमानीचा झेल या ठिकाणी घेतलेला आमच्या डॉली याच्या माध्यमातून त्या आमच्या रसिकाला किंवा खेळाडू रसिक असेल त्याला देखील या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा केलेलं आहे. आयबा जेल साठी प्रेक्षकांना 500 रुपयाचं प्राइस डॉली किशोरदादा पोरजी यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. राकेशनं ठोकलेला षटकार संजीवनीचं काम करेल आणि पुन्हा बॉलला हवेत 20 फलंदाज बाद. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी अब हमारी. राकेशनं षटकार ठोकला, त्याला माघारी परतवलाय. मॅच मध्ये ट्विस्ट. म्हटलं जातं ना कि कोई लाड प्यार नहीं, रास्ते धमकाने पड़ते हैं मंजिल से जुड़ने के लिए. सिर्फ छलांग लगाने से कुछ नहीं होता दोस्तों. विष्णू बुवा पोरजी या ठिकाणी आलेले आहेत आणि बलिराम घर साहेब देखील या ठिकाणी आले. त्यांना मी मंचकावरती येण्याची आम्ही नक्कीच कृपया करतो. आपण यावं मंचकावरती. आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी प्रेक्षक कमालीचा झेल पकडलाय. खेळाडू आहे किलकाळी संघाचा सुयोगसाठी 500 रुपये आहेत. नक्कीच संजय दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांना देतोय 500 रुपयाचं गिफ्ट हॅम्पर्स.
आयबाजेल प्रेक्षक वर्ग इथे मात्र मॅच मध्ये ट्विस्ट, तर हाच क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळानं खर तर वेड लावले संपूर्ण क्रीडा रसिकांना. तो क्रिकेटचा खेळ आपण पाहतो दिल्ली पासून गल्लीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ आज इथे दानसर नगरीमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे सामना आपण पाहतोय फायनलचा, येणारे 9 चेंडू आणि आता 14 धावेची गरज. लीडिंग एज विकेट मिळाली अजून एक. राकेश बाद झाल्यानंतर आता प्रेम पाटील देखील मैदानाच्या माघारी परतलाय. मॅच मध्ये ट्विस्ट. खरं तर हा सामना पुन्हा एकदा पलटवर होतोय. असं तर म्हटलं जातं की कभी कभी कुछ जीतने के लिए हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. बाजीगर कोण ठरेल स्पर्धेमध्ये, कोण चॅम्पियनशिप पटकावेल आणि कोण या स्पर्धेतला रनरअप संघ राहील, याचं उत्तर म्हणजे येणारे चेंडू राहिलेत 8 आणि आता 14 धावेची गरज आहे. विकेट हॅट्रिक साठी देखील संजय दादा म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून भरपूर मोठी प्रचंड राशी या ठिकाणी आहेत. मग षटकार असो किंवा विकेट हॅट्रिक असो, नक्कीच मनोबल वाढवण्यासाठी आदरणीय सन्माननीय संजय दादा म्हात्रे साहेबांची एटीएम बँक या ठिकाणी खुली आहे. यस, त्यांचे स्पर्धा, त्यांचंच हे आयोजन आहे. सर्व काही दादांनी गेली 5 दिवस सातत्याने व्यासपीठावरून पाहिलंय. क्लीन बोल्ड, विकेटची हॅट्रिक. फायनल मॅच मध्ये गोलंदाज आहे शिवम गोंधली आणि आमचे सन्माननीय या स्पर्धेचे लाडके आयोजक संजय दादा म्हात्रे यांच्या वतीनं आणि सतीश दादा म्हात्रे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं रोख प्राईज या गोलंदाजाला. अजून झुकली की काय. आणि आता डॉळी पोर्जियनचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या नावानं आपण पाहिले खरं तर एक लकी ड्रॉ जी सायकल आहे ती आम्ही देणार आहोत आणि खरं तर त्यांच्या नावानं आयबाजेलला 500 रुपये. मॅच मध्ये ट्विस्ट. राकेशनं षटकार टोकला. सामना टीमच्या बाजूने नागावच्या बाजूने आला, परंतु विकेट हॅट्रिक इकडे शिवम गोंधलीनं घेतली आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. 7 चेंडू आणि आता 14 धावेची गरज आहे. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत है जीतने की तो हार भी हरा नहीं सकती. हे सांगतोय मैदानाच्या आतमध्ये शिवम गोंधली. त्यानं विकेटची हॅट्रिक घेतली आहे आणि आता शेवटचा अंतिम चेंडू. चांगला चेंडू समोर कट केला. या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतात. एक धाव तर पूर्ण केली. डबलचा प्रयत्न काय होणार, अशा प्रकारची धाव दिली जात नसते कदाचित हे सांगतायत आमचे पंच आणि एकच धाव मिळाली शेवटच्या बॉलवरती आणि आता 1 षटक 6 बॉल 13 धावेची गरज. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस. धन्यवाद. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान आणखीन एक घेणार आहोत. बलिराम दादा करत साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान घेतो. बलिराम दादा आपण देखील यावं. आपलं देखील शुभ सन्मान. आमच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त मेहनत घेतली. 5 दिवस त्यांचे न थकता न थांबता मेहनत या ठिकाणी पाहिली. मोहनदादा पोरजी यांच्या शुभ हस्ते बलिराम दादा खरंच साहेबांचा शुभ सन्मान. भिंत्यावरील घड्याळ आणि सौंदर्याचं प्रतीक या ठिकाणी फुलगुच्छ देऊन दादांचा शुभ सन्मान. निघू गावातील संगीत सम्राट चंद्रकांत बुवा पाटील या ठिकाणी आले. त्यांना विनंती करीन मुख्य व्यासपीठावरती या. बुवा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लक्ष असू द्या, सामना कोणीही जिंकू द्या, स्टंप तुम्ही घेऊ नका, कारण येत्या हप्त्यामध्ये लगेचच 40+ मॅचेस आहेत. त्यामुळे आपण सहकार्य करा, कारण आपण प्रत्येक ठिकाणी एक चांगले खेळाडू म्हणून स्पर्धेमध्ये जात असतो. त्यामुळे आज खेळाडू वृत्ती दाखवा, कारण येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये लगेच 40+ स्पर्धा होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्टंप पाहिजे तर एक घ्या, परंतु एक स्टंप जोडी 3 स्टंप राहू द्या आमच्याकडे, कारण येणाऱ्या हप्त्यामध्ये लगेचच स्पर्धा सुरू होणार आहे आणि 40+ ची स्पर्धा. त्यामुळे आपण त्यांना सहकार्य करा. 6 चेंडू 13 धावा. गोलंदाज तयार अंतिम षटकासाठी. पहिला चेंडू प्लेट केला, समोर डिफेन्स केलाय. स्ली मिडॉपला चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक धाव घेतली. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली. आता 5 चेंडू 2 षटकार, 5 चेंडू 12 धावा, 5 चेंडू 3 चौकार. हे समीकरण मैदानावरती कोण सामना जिंकेल हे कोणालाच माहित नाहीये. त्यामुळे आता प्रेक्षक वर्ग जे बसलेले प्रेक्षक होते ते उभे राहिले आणि आता त्यांची उत्कंठा शिगेला लागली आहे की सामना कोण जिंकेल. नागाव की नेवाली, नेवाली की नागाव, हा सामना कोण जिंकणार आणि चॅम्पियन कोण होणार
याची प्रतीक्षाची वाट पाहिली जाते आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं. प्रेक्षक प्रचंड संख्येने मैदानाच्या चौफेर मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. आणि शेवटचा सामना 5 चेंडू राहिलेत. बघा सूर्याची किरणं आपल्यापासून दूर गेली, सूर्य असायला गेले, पक्ष आपल्या घरट्यामध्ये गेलेत, मात्र सामना अंतिम मेगा फायनलच्या मैदानावरती. बॉल तर चांगला, एक डॉट आलाय, सिंगल नंतर डॉट आला. आता काय घडणार? 4 चेंडू मध्ये पाहिजेत मैदानावरती 12 धावा. तुरक हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. सामना कोण जिंकेल? प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. पॅडल स्वीप केला, बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. आणि आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. जे समीकरण होतं 4 बॉल मध्ये 12 ते आता 3 मध्ये राहिलेत 8. काय मॅच है, पकड़ कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब बदलता जरूर है. वेळ बदलली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. कारण आता या ठिकाणी प्रेक्षक शेवटच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित झालेत. खरं तर त्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून आपण स्वागत करूया. 3 चेंडू आणि आता 8 धावा. कदाचित हा सामना आता प्रेक्षकांची इच्छा की शेवटच्या बॉल पर्यंत जावा आणि तो सामना नक्की शेवटच्या बॉल पर्यंत प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल. डॉट चेंडू, वेगवान बॉल, काय गोलंदाजी करतोय मैदानावरती कॉन्फिडन्स न विराज पाटील. करत इथे गोलंदाजी करत असताना काय चेंडू फेकला ऑप्शनच्या थोडासा बाहेर काढला आणि डॉट बॉल. आता 2 चेंडू मध्ये 8. चौकार येवो षटकार येवो तरी सामना शेवटच्या बॉलला, 2 आल्या तरी शेवटच्या बॉलला, परंतु डॉट आणि विकेट आला तर सामना नेवाई संघाच्या बाजूने येईल. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, समोर खेळतात अगदी गोळीच्या वेगाने 1 धाव पूर्ण केली, डबल धाव आणि रन आउट. आता एका चेंडू मध्ये 7 धावा. आता इथे नेवाई संघाचे पाठीराखे खाली बसले होते तेवढे उभे राहिले कारण त्यांच्या बाजूने सामना झुकलाय. जरी षटकार मारला तरी सामना जिंकतील इथे मैदानावरती नेवाई. कारण क्रिकेटचा नियम आहे, या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. सुंदर मॅच. ज्या संघाने 113 धावा काढल्या स्पर्धेमध्ये त्या संघाच्या विरोधात खेळताना 50 धावा आता करताना दमछाक लागला. आणि आता एका बॉल मध्ये 7ची गरज आहे. परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो, आता वाट पाहिली जाते एखाद्या अतिरिक्त धावेची. जर आली तर सामना शेवटपर्यंत. आणि सामना जिंकलाय टीम नेवाली. अभिनंदन. तुम्ही स्टंप ठेवा प्लीज. कारण मी सांगितलं मगाशीच की स्पर्धा होणार आहे. प्लीज एक जोडी आपण द्या. कारण कैलास दादांनी देखील सूचना दिली. सर्व खेळाडू चांगले आहेत. कारण 40+ मॅचेस आहेत, त्यांच्यासाठी आपण सहकार्य करूया सगळ्यांनी. थँक्यू. तर चॅम्पियन संघ या स्पर्धेतला ठरलाय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघानं इतिहास रचला आणि साक्षी स्टार चषकाचे मानकरी झाले. आणि या स्पर्धेतला रनरअप संघ आपण पाहतोय टीम आईगाव देवी 12-13 नागाव संघ. आणि त्यानंतर तृतीय क्रमांकाचे मानकरी, चतुर्थ क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी पेट संघ. आणि त्यानंतर आपण पाहतोय टीम खिडकाली संघ. हे 3 आणि 4 नंबरचे मानकरी राहिलेत. धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करतोय सर्व आमच्या आयोजन कमिटीचं आभार व्यक्त करतोय मी. आमच्या मंडप डेकोरेशन ज्यांना अगदी कमी काळात त्यांनी सुंदर मंडप डेकोरेशन केलं. यस साई.
यस व्यासपीठावरती आपण भजन प्रेमी भजन सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं चंद्रकांत बुवा पाटील साहेबांचं मुख्य मंचकावरती आपण शुभ सन्मान घेतोय. या स्पर्धेचे जबरदस्त मेहनत मोहनदादा पोरजी यांच्या शुभ हस्ते बुवांचं आम्ही करतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिंतीवरील घड्याळ आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय प्रेमाचा फुलगुच्छ देऊन पाहुण्यांचा शुभ सन्मान. त्यानंतर विष्णुबुवा साहेब या ठिकाणी आहेत त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. बुवा या आपलं देखील आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय आणि तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025